विकासाच्या वादळात झोळीतील वेदना. एक धक्कादायक बातमी समोर आली. या डिजिटलायझेशनच्या युगात आपण चंद्रावर, दुसऱ्या ग्रहांवर जाण्याची भाषा करतो आणि आपल्या देशात अजूनही प्रसूती कळा सुरू झालेल्या गर्भवती महिलेला झोळीतून 4 किलोमीटर पायपीट करून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागते. 3 ओहळ, गुडघाभर पाणी, चढ उतार, जंगल आणि त्यात तिला होणाऱ्या वेदना. का तर गावात ना रस्ता आहे ना पूल. नाशिक जिल्ह्यातील खैरेवाडी गावातील ही घटना. या गावातील तत्कालीन तहसीलदार यांनी पूल आणि रस्ता बनवण्यासाठी प्रस्ताव दिलेला. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली होती. त्यानंतर सरकार आलं आणि गेलं, पण रस्ता अजूनही बनलेला नाही. ही आपल्या व्यवस्थेची आणि आपल्या शांततेची परिणिती आहे. आज त्या एका महिलेवर आणि तिच्या बाळावर वेळ आली. उद्या तुमच्यावर येऊ नये याची काही शाश्वती नाही. आपण सर्वांनी सरकारला, आमदार, खासदारांना एकच प्रश्न विचारायला हवा. रस्त्यांचा, शहरांचा विकास होणार तरी कधी? तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. तुमचं मत आमच्यासाठी अमूल्य आहे.